आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। किम्स हॉस्पिटल ठाणे के ऑन्कोलॉजिकल साइंस विभाग ने 13 दिसंबर को अफोर्डेबल कैंसर केयर कॉन्फ्रेंस 2025 का आयोजन किया। इस सम्मेलन का उद्देश्य भारत में तेजी से बढ़ते कैंसर मामलों की पृष्ठभूमि में आम नागरिकों के लिए सुलभ, किफ़ायती और समन्वित कैंसर उपचार व्यवस्था की आवश्यकता पर व्यापक संवाद को आगे बढ़ाना था। सम्मेलन में डॉक्टरों, गैर सरकारी संगठनों, हेल्थ केयर विशेषज्ञों और सामाजिक संगठनों की सक्रिय भागीदारी रही। ग्लोबोकैन के आंकड़ों के अनुसार वर्ष 2022 में भारत में लगभग 14 लाख से अधिक नए कैंसर मामलों की पहचान हुई, जबकि 9 लाख से अधिक लोगों की मृत्यु कैंसर के कारण हुई। आंकड़े यह भी दर्शाते हैं कि हर 9 में से एक भारतीय को अपने जीवन काल में कैंसर होने का खतरा है। इलाज की वार्षिक लागत अक्सर 3 लाख रुपए से अधिक होने के कारण अनेक परिवार गंभीर आर्थिक संकट में फंस जाते हैं। इस चुनौती को ध्यान में रखते हुए यह सम्मेलन एक राष्ट्रीय मंच के रूप में उभरा, जिसका उद्देश्य डॉक्टरों, अस्पतालों, एनजीओ और अन्य सहयोगी संस्थाओं के बीच साझेदारी को मजबूत करना और टिकाऊ कैंसर केयर मॉडल विकसित करना था। इस कॉन्फ्रेंस में विहंग चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष महिषा सरनाइक, अभिनेत्री साक्षी तंवर और इश्तियाक खान ने कैंसर जागरूकता बढ़ाने और समुदाय की भूमिका पर अपने विचार साझा किए। उन्होंने किम्स हॉस्पिटल द्वारा एक ही छत के नीचे साइट स्पेसिफिक कैंसर केयर टीमों के निर्माण के प्रयासों की सराहना की। तो वहीं ब्रेस्ट ऑन्को सर्जरी की प्रमुख डॉक्टर वाणी परमार ने महिलाओं से जुड़े कैंसर के लिए वैज्ञानिक उपचार, परामर्श और समग्र पुनर्वास को सुदृढ़ करने की आवश्यकता पर बल दिया। डॉक्टर अनिल हिरून और डॉक्टर हितेश आर सियावी के नेतृत्व में आयोजित इस सम्मेलन ने यह स्पष्ट संदेश दिया कि सहयोग और समन्वय के माध्यम से ही कैंसर उपचार को सुलभ, मानवीय और किफ़ायती बनाया जा सकता है। किम्स हॉस्पिटल ठाणे ने एक बार फिर यह दोहराया कि वह समाज के सभी वर्गों के मरीजों के लिए बेहतर, समावेशी और टिकाऊ कैंसर केयर उपलब्ध कराने के लिए प्रतिबद्ध है। सर, काय सांगाल आज कुठला कार्यक्रम आणि कुठला कार्यक्रम करण्यात हे जे कार्यक्रम आहे हे आपली NGO मीटची कार्यक्रम आहे. स्पेशली जे कॅन्सरचे पेशंट्सला हेल्प करतात. अँड हेल्प कॅन बी इन एनी वे. इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ फायनान्सेस, इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ अरेंजिंग अकॉमोडेशन, कॅन बी इन द फॉर्म ऑफ इवन गिविंग फूड. आम्ही बघितलं आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या बाहेर लोक असंच उभे असतात आणि त्यांना फूडही भेटत नाही, आणि हे NGOज सगळे त्यांना सगळे मदत करतात. परप्रांती, बिहार, UP, अजून ओरिसा इथून आपल्या इथेकडे पेशंट कॅन्सर ट्रीटमेंटसाठी येतात. त्यांच्याकडे अकॉमोडेशन पण नसतं. इवन अकॉमोडेशन इज अ प्रॉब्लेम. अँड इवन इन प्रायव्हेट हॉस्पिटल्स दीज NGOज मेक शुअर की दे हेल्प अस इन सम वे or the other so that the cancer care experience is seamless. See, the entire purpose of this event is threefold. One is problems related to cancer patients, two problems related to doctors, and three problems related to NGOs. We'll try and get the solution to all these problems so that the treatment of cancer becomes seamless. असं कॅन्सर असं म्हणलं की लोकांचे लक्ष म्हणजे हॉस्पिटल येतात, कारण की ते कॅन्सरचे जे रोग आहेत ते कोणी अफोर्ड करू शकत नाही, त्याची एवढं कॉस्ट होतं. इथे आपल्याला त्याला कसं मदत येईल, कसं पहिलं त्याचे उपचार होईल. सो काय असतं ना की कॅन्सर ते खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहे. वन इज अफोर्डेबिलिटी, वन इज ॲक्सेसिबिलिटी, अँड थर्ड इज अलर्टनेस. हे 3 खूप इम्पॉर्टंट आहेत. Affordability can be managed with the help of these non-governmental organizations. Also, we have governmental schemes which helps us financially to cater to this. Second is accessibility. आपण हे नवीन छोटे छोटे क्लिनिक्स आपला इवन रिमोट प्लेसेसमध्ये आपण घेऊन येतात. त्यामध्ये पेशंट्सकडे आपण जातोय ॲज कम्पेअर्ड टू पेशंट्स आपल्याकडे येतो. अँड थर्ड इज अलर्ट. वी विल क्रिएट अवेअरनेस अमंग्स the patients, amongst the high risk individuals like tobacco users and etc. की कोणत्या सायन्समध्ये आपल्याला अलर्ट व्हायला पाहिजे, ताकि हम early disease, we can detect this disease in early stages and we can get the treatment to it very fast.
आज मला वाटते आपल्या ठाणे शहरामध्ये आज काय म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध असलेलं हे घोडबंदर पट्ट्यात. घोडबंदर आपण जर म्हटलं तर दुसरं ठाणं आहे आणि ह्या इकडे खरंच सगळ्यांची गरज होती एक चांगलं हॉस्पिटलची. आणि मी आज पहिल्यांदाच आली, तर सगळ्या सुविधा आणि चांगली डॉक्टरची टीम असून छान स्वच्छ आणि छान ॲम्बियन्स आहे. मी प्रार्थना करते की सगळ्यांना म्हणजे त्याची गरज नाही लागो, पण तरी आता ती काळाची गरज आहे आणि चांगली गोष्ट आहे. आज मला म्हणजे अफोर्डेबल कॅन्सर ट्रीटमेंट कसं करायचं त्याची कॉन्फरन्स होती आणि त्यात बऱ्याच NGOनी पार्टिसिपेट केलेलं होतं. मी पण एक विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर हिरूनी मला इन्व्हाइट केलेलं. तर मी खरंच मानते, कारण आपण आता बघितलं की कॅन्सर हा म्हणजे डोकेदुखी किंवा ताप आल्यासारखा आजकाल वाढत चालले आहे. मग तो महिलांमध्ये असो, पुरुषांमध्ये असो किंवा लहान बाळांमध्ये असो. आणि कॅन्सर ट्रीटमेंट ही मला वाटते की सगळ्यात महागडी ट्रीटमेंट आहे आणि ह्या ट्रीटमेंटला NGO कसं मदत करू शकतो आणि ते पेशंट त्या प्रॉपर हॉस्पिटलमध्ये आणि प्रॉपर डॉक्टरच्या गायडन्सखाली कसे येऊ शकतात, एक त्याच्याबद्दल वार्तालाप होतं आणि त्यामध्ये मला वाटते की खूप त्याचा फायदा होणार, पण ते पेशंट्सला जास्त होणार की आम्हालाही जर ट्रीटमेंट होत असेल किंवा डॉक्टर इकडे चांगले लेडीज कॅन्सर डॉक्टर आहेत, डॉक्टर हिरूर आहेत आणि पूर्ण टीम खूप चांगली आहे. तर नक्कीच मला वाटतं की जे अर्ली स्टेजला जर कॅन्सर डिटेक्ट झालं तर त्याची ट्रीटमेंट चांगली होऊ शकते. मी ह्याबद्दल सांगितलं, मी नेहमीच सांगत असते, म्हणजे कॉर्पोरेशनला पण सांगत असते, चांगल्या NGOला पण सांगते की कॅन्सरमध्ये सगळ्यात महागडी ट्रीटमेंट म्हणजे ही किमो असते. जर किमोवरती जर फंडिंग झालं किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा कॉर्पोरेशनने त्यासाठी काहीतरी फंडिंग केलं तर मला वाटते की हा जो झपाट्याने आजार वाढतोय त्याच्यावर आपण नियंत्रण करू शकतो. नमस्कार, मेरा नाम सौरभ गुप्ता है। मैं रीजनल CEO हूँ किम्स हॉस्पिटल का। आज हम लोगों ने अफोर्डेबल कैंसर केयर पे कॉन्फ्रेंस करी है। तो कैंसर एक महामारी बन चुका है और हर साल 16 लाख नए केस डायग्नोज होते हैं। ये जो केसेस हैं जनरली 3rd या 4th स्टेजेस पे डायग्नोज होते हैं, उनका ट्रीटमेंट बहुत टफ हो जाता है और 70% जो केसेस हैं इंडिया में, वो सारे केसेस आपके आउट ऑफ पॉकेट, जो अपनी जेब से पेमेंट देते हैं लोग, उसकी कोई अफोर्डेबिलिटी नहीं है। तो इस कॉन्फ्रेंस के ज़रिए हम कोशिश कर रहे हैं कि NGOs के साथ मिलके और पार्टनर्स के साथ मिलके कैसे अफोर्डेबल बनाया जा सकता है कैंसर केयर। और जो किम्स हॉस्पिटल थाने हैं, यहाँ सारी कैंसर की सुविधाएं एक ही छत के अंदर उपलब्ध हैं। तो इस कॉन्फ्रेंस के माध्यम से हमारी यही कोशिश है कि कोई भी कैंसर का पेशेंट अगर किम्स तक आता है तो हम उसे मना ना करें। हम पूरी कोशिश करें कि पार्टनर्स के थ्रू, NGOs के थ्रू, अफोर्डेबल केयर के थ्रू उसका ट्रीटमेंट हो पाए। नमस्कार, मी डॉक्टर अनिल हेरूर, मी कॅन्सर विभागाचा इकडे डायरेक्टर आहे आणि आज किम्स हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही अफोर्डेबल कॅन्सर केअर ह्याच्यातनं जे समाजामध्ये काम करणारे जे ऑर्गनायझेशन्स आहेत, NGOs आहेत, त्यांची एक मीटिंग घेण्याचं ठरवलं आणि परिषदाईंनी आम्हाला याच्यामध्ये खूप सपोर्ट केला. याचं कारण हे होतं की आज आपण बघतो की कॅन्सर हा झपाट्याने वाढत चाललेला आहे. आपण दर दिवशी ऐकतो की तरुण माणसंसुद्धा आज कॅन्सरनी पीडित झालेली आहेत आणि ह्यांना जेव्हा आजार होतो तेव्हा आपल्याला सर्वात मोठा प्रश्न पडतो की ह्याचा खर्च आम्ही कसा पेलवू शकतो. आणि त्याच्यासाठी नेहमी भीती असते की मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला हे परवडणार नाही आणि त्यामुळे आपण ट्रीटमेंट घेणार कशी, कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्ण करणार कशी, हा प्रश्न नेहमी लोकांना भेडसावत असतो. आणि त्या कारणाने आम्ही असं ठरवलं की आपण एक वार्तालाप चालू करू NGOs बरोबर, विविध संस्थांबरोबर, की ज्या माध्यमातून आपल्याला ही ट्रीटमेंट सामान्य माणसापर्यंत कशी पोहोचवता येईल आणि त्यांना ती सुलभ कशी करता येईल आणि त्यासाठी कॅन्सरची भीती निघून आपल्याला कॅन्सरची ट्रीटमेंट शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल समाजातल्या. या कारणासाठी आज आपण हा उपक्रम राबवला आहे आणि किम्सच्या मॅनेजमेंटनी आम्हाला ह्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं आमच्या डिपार्टमेंटला. कारण हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळं आहे, परंतु त्या इन्फ्रास्ट्रक्चरला रेडिएशन डिपार्टमेंट म्हणा, पेट स्कॅन म्हणा, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये पेशंटनी त्याचा लाभ कसा अधिकाधिक घेता यावा या कारणासाठी हा उपक्रम
राबवायचं आम्ही ठरवलं आणि त्याला यशही आलं. जवळजवळ 25 NGOजनी आज इथे त्यांची उपस्थिती दर्शवलेली आहे आणि त्यांच्या वार्तालापातनं नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह निघणार आहे अशी मी अपेक्षा करतो. मैं डॉक्टर वानी परमार, ब्रेस्ट कैंसर की हेड हूँ यहाँ पे किम्स के। और हमारे जो पेशेंट्स आते हैं कैंसर के, उनके ट्रीटमेंट काफ़ी जो है निदान जो दिया जाता है वो काफ़ी एक्सपेंसिव भी रहते हैं, तो इनमें इनको असिस्टेंस लगता है, फाइनेंशियल असिस्टेंस भी लगता है, और इनको सपोर्टिव केयर यानी कि जो क्वालिटी ऑफ लाइफ इम्प्रूवमेंट के लिए, रिहैबिलिटेशन के लिए, सबके लिए जो है हमारे को NGOs के ऊपर भी काफ़ी डिपेंडेंट होना पड़ता है। और हमारा एक गोल जो है यहाँ पे इन सबको साथ लाने का इसलिए है क्योंकि एक बार जब ये जो चीज़ है अबाउट कैंसर केयर के बारे में, पेशेंट केयर के बारे में जब हम साथ मिल के बैठ के जब हम डिस्कस करते हैं, तो इसके आगे का जो वे फॉरवर्ड है, जिसमें कि हम इनको भी इन्वॉल्व करके एक्टिवली पेशेंट का केयर कंप्लीट कर सकते हैं, उनका सपोर्ट भी कंप्लीट कर सकते हैं, इस तरह का जो है एक मूवमेंट हमें शुरू करना है, जिसके लिए आज हम सब यहाँ पे मिले हैं, बैठेंगे और इसके बारे में जो है विचार किया जाएगा। तो हमारा गोल एक ही है कि फाइनली पेशेंट केयर को कैसे हम इम्प्रूव करें और किस तरह उनमें जो है एक्सपेंसिव से एक्सपेंसिव ड्रग्स भी ऑफ़र करें, ताकि थोड़ा बहुत जो है उनका निदान भी जो है पूरी तरह से हो पाए। और ऑब्वियसली गोल सबका एक ही रहता है, NGOs का भी यही गोल है कि किस तरह हम पेशेंट का जो है केयर हम इम्प्रूव कर पाएँ। तो हम सब मिल बैठ के यही हम डिस्कस करने वाले हैं अब। थँक्यू. नेहमी सांगू आज सुद्धा संतांसोबत टाईप करण्यात आलेलं, काय सांगायला होतं? तर मी डॉक्टर जिनेश सिंघवी, कर्करोग स्पेशलिस्ट म्हणजे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट. तर ही खूप मोठी एक उपलब्धी आहे आपल्यासाठी, ठाण्याच्या लोकांसाठी, की एक किम्स हॉस्पिटलमध्ये आपण हे आज ऑर्गनाईज करतोय, ज्याच्यामध्ये कॅन्सर हा एक महाग आजार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या आजाराला आपण कसं कमीत कमी दरात किंवा हेल्प आपण NGOs मधून घेऊन कसं त्याचा दर आपण कमी करू शकतो आणि कसं आपण गरीब लोक किंवा जे नॉर्मल लोक पण आहे त्यांना आपण कसं सपोर्ट करू शकतो. आज 40 NGOs वेगवेगळ्या जागेवरून म्हणजे ठाण्यामधून, महाराष्ट्रामधून आले आहे इकडे आपल्या कॉजला सपोर्ट करण्यासाठी. या NGOs आपण सपोर्ट घेऊन ज्या लोकांना गरज आहे कॅन्सरमध्ये हेल्पची, त्यांची हेल्प घेऊन आपण त्यांना ट्रीटमेंट स्वस्त दरात करूया.